नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। पनवेलमध्ये मानवी साखळीद्वारे जोरदार निदर्शने करत बांगलादेश सरकारचा तीव्र निषेध। बांगलादेशात हिंदूवरील अत्याचाराविरोधात सकल हिंदू समाज रायगडच्या वतीने जागतिक मानवाधिकार दिनी पनवेलमध्ये मानवी साखळीद्वारे जोरदार निदर्शने करत बांगलादेश सरकारचा तीव्र निषेध करण्यात आला। बांगलादेशातील हिंदू समाजावर होत असलेला अत्याचार तातडीने थांबवण्याची मागणी यावेळी करण्यात आली। पनवेल रेल्वे स्थानक ते पनवेल बस डेपो अशा मार्गाने हजारोंच्या संख्येने मानवी साखळी करत हे आंदोलन करण्यात आले। या आंदोलनात भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, तालुकाध्यक्ष अरुण शेठ भगत, शहराध्यक्ष अनिल भगत, जिल्हा उपाध्यक्ष जयंत पगडे, जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, चारुशिला घरत दीपक बेहरे, तालुका सरचिटणीस प्रल्हाद केणी, राजेंद्र पाटील, भूपेंद्र पाटील, माजी नगरसेवक मनोहर म्हात्रे, संतोष शेट्टी, गणेश शेट्टी, तेजस कांडपिळे, अभिमन्यू पाटील, दर्शना भोईर, नीता माळी, नेत्रा पाटील, अजय भैरा, मनोज भुजबळ, एकनाथ गायकवाड, राजू सोनी, महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा अश्विनी पाटील, वर्षा प्रशांत ठाकूर, स्वाती कोळी, संजय जैन, जिल्हा चिटणीस ब्रिजेश पटेल, अमित जाधव, किशोर सुरते, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, दिनेश खानावकर, कामोठे अध्यक्ष रवी जोशी, रुपेश नागवेकर, प्रीतम म्हात्रे, विजय पाटील, बिना गोगरी, संध्या शारबिद्रे, अनेश ढवळे, हर्षवर्धन पाटील, माजी पंचायत समिती सदस्य निलेश पाटील, केदार भगत, विद्या तामखेडे, अनंत गायकवाड, अविनाश गायकवाड, योगेश लहाने, डॉक्टर कृष्णा देसाई, भीमराव पवार, त्याचबरोबर विविध संस्था संघटनांचा सहभाग मोठ्या प्रमाणात होता। यावेळी आंदोलनांच्या अनुषंगाने 2570 हिंदू बंधू भगिनींनी आपली नोंद केली होती। यावेळी भारत माता की जय, जय श्री राम, बंद करा अत्याचार बंद करा, एक है तो सेफ है अशा गगनभेदी घोषणा देण्यात आल्या। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी निलेश म्हात्रेंसह तृप्ती भोईर, पनवेल। भारत माता की जय, भारत माता की जय, जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम, वंदे मातरम, वंदे मातरम। दिन आहे। बांगलादेशमध्ये गेले अनेक दिवस ज्या हिंदूंवरील आणि अल्पसंख्याकांवर हल्ले चाललेले आहेत त्यावर संपूर्ण जगात शांतता आहे। आपल्या देशातल्या हिंदूंमध्ये किंवा आपल्या देशामध्ये जे काही छोटे मोठे अत्याचार किंवा काही गोष्टी घडल्या की लगेच अख्खं जगातले सगळे मानवाधिकारवाले जागे होतात, परंतु बांगलादेशमध्ये एवढ्या अप्रिय घटना होत आहेत, एवढ्या प्रकारचे आपल्या हिंदूंवर अल्पसंख्याकांवर हल्ले होत आहेत, आपली देवळं ओळवली जात आहेत, आपल्या लोकांना घराघरात जाऊन मारहाण केली जाते। अशा असताना संपूर्ण जग गप्प का आणि अख्ख्या जगाचं लक्ष आपल्यावर जावं, बांगलादेशातील हिंदूवर जावं आणि भारतातले पूर्ण लोकसंख्या, भारतातली सगळे जनता ही बांगलादेशी अल्पसंख्याकांच्या पाठीमागे आम्ही उभे आहोत। सर्वसामान्यांची इच्छा आहे की आता बांगलादेशला शिकवा लागेल, जसं पाकिस्तानने अटक केला त्या पद्धतीने बांगलादेशला आता निश्चित ते करावे, तुम्ही अत्याचार थांबवा, अन्यथा तुमचे चांगला तुमच्या घरात टाकू अशा पद्धतीने आता आपल्याला कृती करावी लागेल अशी माझी निश्चित अपेक्षा आहे। आणि बांगलादेशात मुस्लिम समाजाचा जो हिंदूंवर चाललेला अत्याचार आम्ही धिक्कार करतो, धिक्कार धिक्कार धिक्कार। भारत माता की जय, वंदे मातरम, वंदे मातरम। जागो हिंदू जागो, 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 जागो हिंदू जागो। एक है तो एक है, एक है तो एक है, एक है तो एक है। जय माता की जय, भारत माता की जय, भारत माता की जय।
वंदे भारत माता की जय।